बंधू भगिनीनो, पवित्र गुरुवार आजचा जो दिवस आहे हा पास्काचा जो त्रिदुम आहे त्याची सुरुवात होत आहे आजच्या या दिवशी। निर्गम या पुस्तकामध्ये आपल्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलो की पास्काचा जो सण आहे हा पास्काची तयारीमध्ये आपण भाग घेत आहोत। मोशे आणि आरोन जे होते ते त्यांना देवाने एक जबाबदारी दिली होती। त्यांना एक कोकरू ठेवायचं होतं आणि मध्यरात्री त्या कोकराला त्यांना मारायचं होतं, कापायचं होतं आणि ती जी कोकराचा जो रक्त होता त्या कोकराचा रक्त त्यांना दाराच्या कडेला दाराच्या बाजूला त्यांना लावायचं होतं आणि त्या कोकराचा त्याला काय करायचं होतं, भाजून त्यांना खायचं होतं। इजिप्तमधून जे लोक होते या लोकांचे ही एक प्रतीक म्हणून होती। हे अनेक पिढ्यामध्ये होणार होतं आणि म्हणून पवित्र पास्काचा जो सण आपण साजरा 3 दिवसानंतर करणार आहोत, या सणाचा ही अशी एक तयारी होती। ही जी तयारी होती ते मोशे आणि आरोन म्हणजे जुन्या करारामध्ये गुलामगिरीच्या या सिस्टममध्ये होता, परंतु प्रभू येशूच्या जीवनामध्ये ते तसं झालं नाही। प्रभू येशूच्या जीवनामध्ये ते पाप मुक्तच्या सिस्टममध्ये झाला आणि पापातून जे मुक्तता आपल्याला मिळणार आहे त्याच्याविषयी प्रभू येशू आपल्याला पास्काविषयी सांगत आहे। दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल करिंथकरांच्या वाचनामध्ये आपल्याला सांगत आहे, खूपच स्पष्ट करून आपल्याला सांगत आहे की प्रभू येशूच्या जीवनामध्ये, प्रभू येशूच्या जीवनाद्वारे आपल्याला जीवन मिळत आहे। जर आपण भाकर व द्राक्षरस जर आपण विश्वासाने जर पाहिला, विश्वासाने जर आपण स्वीकारलं, म्हणजे आपल्याला प्रभू येशूचा शरीर व रक्त आपल्याला मिळून जाईल। शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू आपल्याला सांगत आहे, प्रभू येशू जास्त काही उलट सांगत नाही, ते कार्य करत आहे, ते एक एक्सप्रेशन सारखं काहीतरी करत आहे। ते त्यांच्या शिष्यांना वरच्या रूममध्ये, वरच्या खोलीमध्ये बोलवत आहे भोजनासाठी, पास्काच्या भोजनासाठी। त्यांचे जे वस्त्र आहेत ते काढून घेतात, एक रुमाल हातात घेतात, शिष्यांचे पाय धुवायला ते समोर येतात। परंतु हे सर्व कशासाठी प्रभू येशू करत आहे? प्रभू येशू आपल्या शुभ वर्तमानामध्ये त्यांना म्हणजे शिष्यांना सांगत आहे आणि आपल्याला पण सांगत आहे की ते एक शुद्धीकरणाचा एक प्रकार आहे। स्वच्छता, शुद्धता करण्याची त्यांची एक विचार होती। अस्वच्छ जे आहे ते काढण्यासाठी प्रभू येशू समोर आला। त्यांना माहीत होतं की त्यांचे जे शिष्य आहेत, त्यांचे समोर जे 12 शिष्य आहेत ते त्यांना सोडून जाणार आहेत, तरी पण त्यांच्या मनातलं विचार आणि हृदयामध्ये प्रेम बसवण्यासाठी ते त्यांना शुद्ध करत आहे। एक आश्चर्याचा गोष्ट असा आहे की जेव्हा प्रभू येशू समोर येत आहे शिष्यांचे पाय धुण्यासाठी, तेव्हा पेत्र हात समोर करतो आणि प्रभू येशूला सांगत आहे की फक्त माझं पायच नाही परंतु माझे हात पण धुवून मला द्या।
परंतु प्रभू येशू पेत्राला सांगत आहे की हे सर्व करण्यासाठी मी नाही, जे मी आता करत आहे ते तुला नंतर, थोड्या वेळानंतर समजणार आहे. आता हात धुणे आणि पाय धुणे मध्ये खूपच फरक आहे. प्रभू येशू स्वच्छतेसाठी पाय धुत आहे, कारण भरपूर वेळा आपण बाहेर जातो ना, अनेक ठिकाणी आपण प्रवास करतो. आपलं जे पाय आहेत ते धुलाने म्हणजे अस्वच्छ सारखं होऊन जातो. म्हणून पाय धुण्यासाठी खूपच गरजेचं आहे. परंतु हाताविषयी आपल्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशूने का नाकारला? कारण एक दिवसानंतर म्हणजे उद्याच्या दिवशी प्रभू येशूच्या समोरच एक माणूस हात धुणार आहे. आणि हात धुण्याचा अर्थ म्हणजे इरिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे जे आपल्या मनामध्ये आहे ते न करणे, रिस्पॉन्सिबिलिटी न घेणे. आणि म्हणून पोंती पिलातांनी असेच केले. समोर लोक जे उभे होते, प्रभू येशूच्या समोर जे लोक उभे होते ते ओरडत होते जोरजोरात की यांना क्रूसावर खिळा, यांना क्रूसावर घालून मारून टाका. परंतु पोंती पिलाताच्या आदेशावर काही चाललं असतं, परंतु त्यांनी काही तसं केलं नाही. त्यांनी हात धुवून काढला, हात त्यांनी धुवून घेतला. आता पोंती पिलात एक आहे, ते उद्या येणार आहे आपल्या या परिस्थितीमध्ये. आज प्रभू येशूच्या समोर शिष्य आहेत. प्रभू येशू त्यांच्या समोर त्यांच्या शिष्यांना सांगत आहे की तुम्हाला बाहेर जाऊन जसा मी करतो तसं तुम्हाला करावे लागणार आहे. जर आपण बायबलच्या सुरुवातीमध्ये वाचलो तर आपल्याला समजेल की मेल्किजेडेक नावाचा एक माणूस होता. पण मेल्किजेडेकचा विषयची जी घटना आपण ऐकणार आहोत, म्हणजे आता मी जे सांगणार आहे त्याच्या अगोदर थोडंसं तुम्हाला एक इतिहास म्हणून, आदाम आणि हवा जे होते इडनच्या गार्डनामध्ये ते होते, त्यांच्या एक चुकामुळे देवाने परमेश्वराने त्या दोघांना बाहेर काढले होते. आणि त्या दोघांना बाहेर काढल्यानंतर त्यांना स्वर्गाची जी आशीर्वाद आपण कृपा जो आपण बोलतो ते त्यांना मिळाली नाही. तरी पण परमेश्वराने देवाने वचन दिलं होतं की नंतर कोण येणार आहे आणि त्याच्याद्वारे माझा जो वंश आहे ते मी पुढे घेणार आहे. आणि तो माणूस होता अब्राहमचा गोष्ट आपल्याला माहीत तर आहे. अब्राहम आणि सारा जे होते, पुरुष आणि स्त्री, हजबंड अँड वाईफ जे होते, ते त्यांना मुलं नव्हते. परंतु अब्राहम युद्धामध्ये भाग घेत होते, एक चांगला लीडर होता. आणि युद्धामध्ये जेव्हा तो परत येत होता तेव्हा युद्ध जिंकल्यानंतर तो समोर होता आणि त्याच्या पाठीमागे म्हणजे त्याच्या मागे ते पूर्ण सेना जे सैनिक होते ते मागे येत होते. आणि पुढे जात असताना सालेम नावाचा एक शहर त्याला समोर दिसला. सालेम नावाच्या शहराच्या दारासमोर एक माणूस बाहेर येतो. त्या माणसाचं नाव मेल्किजेडेक आहे. हा मेल्किजेडेक आपल्या बायबलमध्ये आपल्याला काही असं जास्त म्हणून बायबल आपल्याला सांगत नाही मेल्किजेडेकाविषयी, परंतु आपल्याला असं सांगत आहे की तो मेल्किजेडेक जो होता तो एक
धर्मगुरू होता आणि तो एक राजा होता. हा मेल्किसेदेक सालेमचा राजा होता. त्यांची कुटुंब, त्यांच्या परिवार, फॅमिलीमध्ये किती लोक होते ते काही आपल्या बायबलमध्ये दिलेलं नाही, परंतु तो एक राजा होता आणि तो सलेममध्ये एक धर्मगुरू होता. अब्राहम या माणसाला मेल्किसेदेकला भेटतो आणि मेल्किसेदेक अब्राहमला सांगत आहे की हा युद्ध जिंकल्यानंतर तू आता परत जातो, म्हणून एक मेजवानीमध्ये मी तुला भरपूर काही देतो. आणि कारण हे जे सैनिक होते हे थकलेले होते, ते आराम करण्यासाठी ते त्या मेल्किसेदेक सालेम शहरमध्ये ते थांबले. त्यांची खूपच मोठं भोजन वगैरे झालं, जेवण वगैरे त्यांनी खूपच केलं आणि त्याच्यानंतर ते लोक पुढे गेले. पण पुढं गेल्यानंतर अब्राहमचे लोक पुढे गेल्यानंतर अब्राहमनी 1 रक्कम त्यांच्याकडे जे होतं ते त्या मेल्किसेदेकला त्यांनी दिलं. आणि हे दिल्यानंतर मेल्किसेदेकनी देवाचा आशीर्वाद या अब्राहमला दिला होता. आता देवाचा आशीर्वाद म्हणजे हा होता एक धर्मगुरू, हा होता राजा. शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की प्रभू येशू जो आहे धर्मगुरू व राजांना बोलवण्यासाठी, तयार करण्यासाठी शिष्यांना म्हणजे सांगत आहे, बोलवत आहे, तयार करत आहे. आणि हे जे शिष्य समोर बसले होते, प्रभू येशू जो त्यांच्या समोर बसला होता, हा राजा होता, प्रभू येशू धर्मगुरू होता आणि म्हणून त्यांच्या पाय धुण्यासाठी ते पुढे आले. प्रभू येशू जर आपण बघितलं तर प्रभू येशू जुन्या कराराचे सारखे जे धर्मगुरू होते, जे राजा होते, ते तसे नव्हते. का? कारण ते युद्धमध्ये जात होते, ते लढाईमध्ये जात होते, ते जिंकत होते. परंतु प्रभू येशू तसा राजा, तसा धर्मगुरू नव्हता. प्रभू येशू एक सर्व्हिस म्हणून, सेवा म्हणून त्यांच्या शिष्यांना बोलवत आहे. आणि राजा, धर्मगुरू याचा अर्थ म्हणजे सेवा करणे. जीवनाचा अंत आपल्यासाठी म्हणजे पुनरुत्थान. आणि धर्मगुरू मध्ये पुनरुत्थान आहे. कारण धर्मगुरूद्वारा प्रभू येशू आपल्याला साक्रमेंट देतो, आपल्याला ओळखतो आणि आपल्याला स्वर्गाचा रस्ता दाखवतो. शिष्यवताचा हा सण जो आहे, पवित्र युकरिस्टचा जो स्थापनाचा जो दिवस आहे, पाय धुण्याचा हा जो सण आहे व सेवेचा जो सण आज आपण साजरा करत आहोत, हा म्हणजे मॉन्डी थर्सडे. इंग्लिशमध्ये आपण मॉन्डी थर्सडे बोलतो, पण मॉन्डी या शब्दाचा अर्थ म्हणजे एक आज्ञा, एक कमांडमेंट. आणि आज्ञाद्वारे प्रभू येशू आपल्याला एक करार देत आहे. एक धर्मगुरूद्वारा प्रभू येशू आपल्याला आज्ञा देत आहे, एक करार देत आहे. कारण त्यांच्याद्वारे आपल्याला स्वर्गाचा रस्ता मिळेल. कराराची जी इज्जत आहे ती ठेवण्यासाठी प्रभू येशू आपल्याला बोलवत आहे. आजचा जो मिसा आहे याच्यामध्ये भाग घेताना आपण प्रभू येशूची जी पास्काची तयारी करताना आपण आपल्या जीवनामध्ये हा जो करार आहे, ही जी आज्ञा आहे,
हिची इज्जत, धर्मगुरूंची इज्जत, देवाची इज्जत व स्वर्ग राज्याची जी द्वार आहे ते आपल्यासाठी सदैव उघडं राहावे याच्यासाठी आपण आज प्रार्थना करूया.